नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं. मी कॉलेज पण करते आणि शिवाय व्हिडिओ पण करते आणि शिवाय लोकांचं आपल्यालाच ऐकायला लागतं. नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचा. तर आज मला असा विषय मांडूशी वाटला की नाही का, जेव्हा आपलं अकाउंट मायनसला जातं, कसं जातं, काय जातं, परत आपण एवढे सगळे कष्ट करतो, तर ते नाही का त्यांचं आपल्याला काय भेटतं काय नाही भेटत. आणि असे लय जण विचारतात ना त्या इन्स्टाच्या माध्यमातून पैसे भेटतात का, मग तू का तुझं टाइम वेस्ट करते, का असं करते. आणि खरं म्हणजे पहिली गोष्ट सांगायची झाली ना, टाइम वेस्ट का करते, ती माझी हॉबी आहे, तो माझा छंद आहे, तो मी असं नाही घालू शकत. प्रत्येकाकडे असं वेगवेगळं काहीतरी असतं, आपली कला असती. आणि असं नाही ना की प्रत्येकाला ते व्हिडिओ बनवता येतात, असं नसतं ना. आता जे आलं ते व्हिडिओ केला असं नाही होत. जगातली कितीतरी कमी, म्हणजे खूप कमी व्यक्ती जे क्रिएटर्स आहे की जे बाकीच्यांचं मनोरंजन करतील, लय कमी झाले. मग तुम्ही त्यांना सपोर्ट का नाही करू शकत? खरं आहे की नाही? मग तुम्ही त्यांना थोडं पण सपोर्ट नाही करू, बरं ठीक आहे सपोर्ट नका करू, मग निदान वाईट तरी बोलू नका ना. तुम्हाला नाही ना आवडत, तुम्ही बघू नका, त्या युजरला ब्लॉक करा, संपला विषय. पण तुम्ही ना बाकी असं म्हणजे आमच्या क्रिएटर्सला असं हे ना हार्ट नका करत जाऊ रे. म्हणजे आता आमच्यासाठी कसं असं माहिती आहे का, पहिली स्टेज खरं सांगते मी, म्हणजे आम्ही व्हिडिओ काढतो आणि ते व्हिडिओ काढायचे आणि कधी कधी घरचं बोलणं बसतं, म्हणजे नाही का, कामं पण करायला लागतात, ते बोलणं पण बसतं. शिवाय आम्ही एक शेतकरी आहे, म्हणजे आम्ही शेतात पण कामं करतो, मी कॉलेज पण करते आणि शिवाय व्हिडिओ पण करते, म्हणजे एवढंच सगळं करते. आणि असं नाही का लोकांचं असतं की म्हणजे चांगलं बनवायचं, पण असं असतं ना की घरचेच पाय ओढतात, म्हणजे असं गावातून पण असतं. आणि काही भरपूर लोक पण असतात की नाही का, जे असे पाय ओढतात मागं. म्हणजे आपण एवढं सगळं करतो आणि शिवाय लोकांचं आपल्यालाच ऐकायला लागतं. आणि जेव्हा आपण सक्सेसफुल होतो तेव्हा लोक आपल्या मागे येतात आणि तेव्हा लोक आपलं सांगत असतात, म्हणजे आपली ओळख सांगतात की नाही हे माझे इथले, हे माझे तिथले, हे माझं नातेवाईक आहे. अरे तुम्ही पहिल्यापासूनच सपोर्ट करू नका ना एखाद्याला, सपोर्ट तरी का करता तुम्ही, करू नका. आणि हा पहिल्या गोष्ट सांगते, आम्ही व्हिडिओ कशा बनवतो, म्हणजे आम्ही व्हिडिओ बनवतो म्हणजे एका दिवसाला कितीतरी व्हिडिओ बनवतो. शिवाय त्यात आम्हाला घरची कामं पण असतात, शिवाय आम्ही शेतातली कामं पण करतो. व्हिडिओ बनवणार, त्याला एडिटिंग करायची म्हटलं भरपूर वेळ जातो, एवढी एडिटिंग करायची. आणि एक ऍप आहे माझ्याकडे, त्याला म्हणजे गॅलरी मी थोडा एडिट केला आणि तिथं करायचं म्हणलं कधी कधी अर्धा तास पण जातो, म्हणजे फक्त व्हिडिओ यायला एडिटिंगच्या बाजूलाच राहिली तिथं कधी कधी एवढा वेळ जातो. आणि एवढा वेळ ते व्हिडिओ घ्यायचे आणि मग ते व्हिडिओ म्हणजे पहिला व्हॉइस वगैरे सगळं टाकायचं आणि शेवट ते इफेक्ट वगैरे लावायचे, त्याला जवळपास 1 तास जातो, मला 1 तास जातो. मी अजून एवढं प्रोफेशनल एडिटर अजिबात नाही, म्हणजे मला तरी एवढा वेळ जातो. म्हणजे एडिटिंग करायचं म्हटलं तरी फक्त म्हणजे एवढा वेळ जाणार. मग ती व्हिडिओ एडिट करणार, अशा 1-2 व्हिडिओ दिवसातून एडिट करायच्या, मग त्या 2-3 दिवस असं स्टॉक करून ठेवायचं की नाही का, आज ही पोस्ट करायची, उद्या ती पोस्ट करायची, परवा ती पोस्ट करायची, असं 2-3 दिवस ते व्हिडिओ आम्ही एडिटिंग मध्ये म्हणजे आम्ही ते व्हिडिओ एवढे दिवस लागतात आम्हाला. आणि एखादी व्हिडिओ व्हायरल जाते, एखादी व्हिडिओ नाही जात, असं म्हणजे व्हायरल नाही गेलो असं हे असतं रे मनाला की अरे आपण एवढं सगळं केलं आणि आपल्याला काहीच नाही भेटलं. म्हणजे केलं तर करू दे, असं कोण नाही करत, म्हणजे केलं तर करू दे, पण एवढं करतो आपण सगळं. आणि नाही का हे असतं, म्हणजे क्रिएटर मेहनत एवढा घेतो ना की एक व्हिडिओ व्हायरल नाही होत, पण आपण सगळे कामं मॅनेज करतो आणि मग नंतर ती एक व्हिडिओ बनवतो. त्या व्हिडिओला व्हॅल्यू आहे काय ग, तुम्ही विचारा. आणि बोलतात ना की हे काय टाइमपास चाललाय, तुला पैसे भेटतात का? मला पैसे नाही भेटू दे, मला पैसे कशाचे भेटतात माहिती का तुम्हाला? ऐकायचं, मला पैसे भेटतात फक्त प्रमोशनचे. मी जेवढे प्रमोशन करेल मला तेवढे पैसे भेटतात, त्यामुळे प्रमोशन करते मी. तर चुकलं काय ग? चुकत तर काहीच नाही. हे बघा, प्रत्येकाला काहीतरी आहे की नाही का, कोण ना कोण कुठून तरी, मला इकडून पैसा कसा येतोय, मला तिकडून पैसा कसा येतोय, प्रत्येक जण हेच बघतं ना, की असं कोण बघतं की मला आयतं बसून पैसे भेटणार आहे. प्रत्येकाला काय ना काय काम करावंच लागतं, तेव्हा प्रत्येकाला पैसे भेटतात. आणि तुम्ही काय, अंबानी पण घरी बसून पैसे नाही ना कमवत, त्यांनी पण काहीतरी एकेकाळी कष्ट केलेत ना, तेव्हा त्याला तेवढे पैसे भेटतात.
लॉजिकली गोष्ट आहे. मग तुम्ही कसं एखाद्या क्रिएटरला ट्रोल करू शकता? हा बरं, ट्रोल करायचं करा, मला त्याचं काही घेणं देणं नाही. मी आता ते वाईट पण वाटून घेत नाही. आणि मला फक्त एवढंच बोलायचंय की असं म्हणजे नातेवाईक जर पाय खेचतात ना आपलं माग तू जाऊ नको, तू हे करू नको, तू ते करू नको, उद्या तेच नातेवाईक आपल्यापाशी येऊन बोलतात. आपल्यापाशी कशाला दुसऱ्यांपाशी जाऊन बोलतात की अरे ही माझी बहीण आहे, ही माझी हे, ही माझी ते. अरे कशाला करू नका ना तुम्ही ना, सपोर्ट करू नका. मी नाही म्हणत सपोर्ट करा म्हणून, मला अजिबात हे नाही. आणि मला माहिती पहिल्यापासून मला ज्यांनी सपोर्ट केला आजपर्यंत मी त्यांच्यासोबत तेवढीच चांगली आहे. आणि अजून जे सपोर्ट करतात ना मला, मी आणि असं नाही, मला असं आवडत नाही की नाही का पहिल्यांदा आपण हे केलं मग ते साथ सोडली. मित्र असू, मैत्रीण असू, बहीण असू, भाऊ असू, अजिबात नाही. मला ना, मी जरी एखाद्याला वाईट बोलले ना, एक पट जर वाईट बोलले मला 4 पट दुःख होत असतं माहिती का. मी कधीच आहे ना, कधीच यांना पण वाईट बोलत नाही. बोलले मला ते 4 पट मला वाईट वाटतं की नाही का, अरे मी यांना बोलले. म्हणजे असतं ना प्रत्येकाचं, मला माहितीये एखादा आपल्याला वाईट बोललं तर आपल्याला काय वाटतं असतं ना एखाद्याचं. तसंच एखादं वाईट बोललं ना, मला सगळं मला कळून चुकलंय की मनाला काय वेदना होतात. त्यामुळे मी कधीच पुढच्याला दुःखी करा, पण जर जे माझ्या वाटायला जाईल ना मी त्याला अजिबात सोडत नाही, शेवटपर्यंत बिलकुल सोडत नाही. म्हणजे आम्ही न करता तुम्ही आमच्या वाट्याला जायचं, आम्ही तुमचं सगळं ऐकायचं. हे कुणी सांगितलं आम्हाला? हा, ऐकून कोण नसतं घेत आजकाल, कोणी ऐकून नसतं घेत. दुसरा पार्ट राहिला, मी सिटी एरियात राहत नाही, मी गावाकडे राहते. मला त्याचा आहे ना पुरेपूर अत्यंत अभिमान, गर्व आहे मला ह्या गोष्टीचा की मी आज गावाकडची. अरे तुम्ही शहरात जाऊन बघा ना काय परिस्थिती शहराची, बघा जाऊन. आणि गावाकडचे भरपूर कमी क्रिएटर्स आहे की जे नाही का की असं काहीतरी वेगळं करतायत, काय असं काय करतायत आणि दाखवा ना मला कोण आहे. हा ठीक आहे, मी माझ्या गावातले ना टोमणा मारते हा, की म्हणजे सांगते मी, समजा तुमच्या गावात कोणीच नाहीये, फक्त एकटीच आहे, मग तुम्ही एकटीला सपोर्ट नाही करू शकत? कोण आहे असं तुमच्या गावात? दाखवा मला आजपर्यंत कोण आहे की जे असं म्हणजे काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करते. हाय असं कोण? असं नाहीये की पुरी सारखंच वागलं पाहिजे, पुरगी पोरी सारखंच वागती, पण तुम्ही त्याला थोडंफार सपोर्ट तर करू शकता ना. फक्त एवढंच की काहीतरी वेगळं करा. तुमच्या डोळ्यात खुपतंय का ते? नाही ना खुपत. हा, आताची मॉडर्न पिढी मी करते, मला आवडतं, माझी हॉबी आहे, मी करणार. मी एक इन्फ्लुएन्सर आहे, मी करणार, मी क्रिएटर आहे, मी व्हिडिओ क्रिएटर आहे. मला एडिटिंग आवडते, मला हे आवडतं, मला ते आवडतं. शिवाय मी एज्युकेशन पण करते, शिवाय अजून एक मी शेतातली कामं पण करते, शिवाय अजून एक मी घरातली पण कामं करते. म्हणजे एवढं सगळं करून मी व्हिडिओ बनवते. आणि ट्रोल करणाऱ्यांना तुम्ही काय करताय? तुम्ही एवढं सगळं करताय ॲट अ टाइम, नाही ना करत, मग दुसऱ्यांना ट्रोल पण नाही करायचं. माझा सोपा सरळ एकदम सोपा मुद्दा आहे माझा. दुसऱ्याला ट्रोल करायचा असेल ना, तुमची बहिणी आहे ना, बहिणींना जाऊन करा बरं, बघू काय होतंय. तुमची बहीण असते, मी असं केलं असतं? बिलकुल नसतं केलं. अरे माझ्या मनाला माहिती मला किती वाईट वाटतं. नातेवाईक असू दे, घरचे असू दे, असं नाही की कोण काय बोलत नाही, सगळे बोलतात, एकूण झेड बोलतात. हा माझा अनुभव आहे, सगळे बोलतात. पण एवढंच मला सांगायचं, घरच्यांशिवाय कुणालाच जवळ करू नका. घरचे भाई, घरच्यांचा नाद नका करू. घरच्यांना बोलतात पण तेवढंच सपोर्ट करतात, पण ते चांगल्यासाठी करतात. बाहेरच्यांचं नाहीये, बाहेरचं तोंडावर एक दुसरीकडे एक, अशा केसेस मी आजपर्यंत खरंच बघितल्यात. म्हणजे स्टार्टिंगला आमची जर्नी काय होती माहिती का, म्हणजे मी काय असंच टाइमपास करायची आणि आवड नंतर आवड ही झाली आणि मग मी वेगवेगळे व्हिडिओ करायला लागली. जेव्हा माझी 11-12ला असेल तेव्हापासून म्हणजे आमचं अकाउंट ग्रो झालं. मग या दोघींना घेतल्या, अजून एक छोटी बहिणी तिला घेतली, म्हणजे या सगळ्यांना घेऊन मग अकाउंट आमचं ग्रो झालं. आणि मग त्यानंतर आम्ही कितीतरी कष्ट करायला सुरुवात केली. म्हणजे नाही का, रात्रंदिवस आमच्या डोक्यात तेच, आज हे करायचे, उद्या ते करायचे, परवा ते करायचे, रोज आम्हाला हे करायचे. आमच्या डोक्यात तेच कन्सेप्ट असायची. आणि अजून तर किती असे कॉन्सेप्ट आहे की आम्ही अजून त्या बनवल्या नाही, त्या अजून आम्ही ठेवल्यात.
का तर आम्हाला त्या एक दिवस बनवायच्या त्या आणि त्या कॉन्सेप्ट आम्ही असे लिहून ठेवले ते अरे की आपल्याला आता हे असं सीन करायचं म्हणून भले प्रोफेशनल नाही येऊ दे पण आम्ही प्रयत्न तर करतो चांगला दाखवायचा असं नाही ना. आता स्पष्ट सांगते काही मुली आहेत ज्या आलतू फालतू व्हिडिओ बनवतात शरीर प्रदर्शन करतात त्या व्हिडिओ फेमस होतात त्या पोरी फेमस होतात नाही का फॉलोअर्स वाढतात हे होतं. तुम्ही अशा वाईट लोकांना सपोर्ट करता म्हणजे वाईट ह्याला सपोर्ट करता मग तुम्ही चांगल्या वृत्तीच्या माणसांना का नाही सपोर्ट करू शकत. एखाद्या अर्ध्याला सपोर्ट पण करू नका मी तर म्हणते नका सपोर्ट करू पण निदान फक्त जरा समजून घ्या जरा वाईट बोलू नका. मला फक्त एवढंच म्हणायचं माझ्या मनापासून विनंती आहे की जरा वाईट तरी बोलू नका. आणि असं म्हणतात ना काही जण हे व्हिडिओ सोड आत्ता पण सांगते ह्याच्या आधी पण सांगितले व्हिडिओ करणं सोडणार नाही अजून पण तेच सांगते व्हिडिओ करणं सोडणार नाही. हे माझा छंद आहे ही माझ्यातली कला आहे आणि ती मी जोपासणार. अजून एक मी तुम्हाला एक सांगते मी नेल आर्टिस्ट आहे मी मेहंदी आर्टिस्ट आहे क्रिएटर आहे म्हणजे कळतंय ना तुम्हाला म्हणजे एवढं सगळं करून पण मी हे करते ते हा. आणि जेव्हा क्रिएटर तुम्हाला माहिती का मी आजपर्यंत माझे जेव्हा कमी फॉलोअर्स होते आणि मी बघितलं होतं 10K पुढे जेवढे फॉलोअर म्हणजे एखादं आहे नाही का क्रिएटर आणि त्यांचे 10K पुढे फॉलोअर्स आहे तर त्या लोकांनी एवढा ॲटिट्यूड येतो अरे एवढा ॲटिट्यूड पाहिजे कशाला तुम्हाला हा एवढा ॲटिट्यूड तुम्हाला लोणचं घालायचंय का. आम्हाला कधीच एवढा ॲटिट्यूड नाही आला. कोणाला पण विचारा एकदम साधी सरळ माणसं आहे आम्ही कोणी असू दे एवढा ॲटिट्यूड आम्हाला बोलता पण येत नाही. फक्त एवढंच की कोण माझ्या म्हणजे आमच्या वाटेला गेला तर आम्हाला शांत पण बसता येत नाही. मग मी आणि जे पुढचं असेल ते जे वाईट होईल चांगलं होईल त्याला जबाबदार मी नाही मग कारण की मी पहिल्यापासून तुमच्यासोबत चांगलं वागतं ना मग तुम्ही माझ्यासोबत चांगलंच वागायचं. काही जर चुकतंय ना माझं तुम्हाला खटकतंय ना तर मला येऊन समजावा ना तुम्ही अरे बाबा तुझं हे मी पुढे इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन सुधारण्याचा प्रयत्न करेन थोडाफार. तर ना असं होऊ शकत नाही का की एखादं सुधरू शकत नाही. माझं काही मला माहिती मी लहान आहे अजून मी फर्स्ट इयरला आहे मग मी बऱ्याच गोष्टी सुधरू शकते ना माझ्या की अरे ठीक आहे माझं इथे चुकतंय ना मग मी तर हे करते. तुम्ही डायरेक्ट सुरुवात डायरेक्ट बोलताय परत कशाला करू नका ना असं गरज नाही ना. एखाद्यासोबत चांगलंच राहा. आज तुम्ही मला सपोर्ट करताय ना उद्या मी तुम्हाला असं नाही की कोणाला गरज नाही प्रत्येकाला गरज लागते प्रत्येकाला. आज तुम्ही मला सपोर्ट करताय उद्या जर तुम्हाला काही गरज आहे मी मदत नाही करत म्हणजे माझ्या जवळच्या बऱ्याच लोकांना माहिती मी त्यांना मदत करणार कारण त्यांनी मला एकेकाळी मदत केली ते उपकार आहे माझ्यासाठी उपकार. त्यामुळं व्यवस्थित राहा. आणि कॉमेंट सेक्शनमध्ये लय जणांचे मेसेज येतात मला नाही वाचायला टायमिंग भेटत कोणाकोणाचं वाचत ते तर सांगा मला म्हणजे कामं तरी किती असतात तेवढ्यातून आम्ही एवढं हँडल करतो. आणि कोण म्हणतं ना तुमची काय मज्जा आहे फक्त व्हिडिओ बनवायची एडिटिंग करायची व्हिडिओ म्हणजे असं ऐकलंय मी तर नुसतं ते नाही आहे आम्हाला एवढे कष्ट करून तेवढं करायला लागतं. एडिटिंग सोपी गोष्ट नाही आहे. तुम्ही दाखवा आमच्यासारखे व्हिडिओ तुम्ही क्रिएट करून दाखवा बघू येतात का नाही येऊ शकत म्हणजे येऊ शकतात पण प्रत्येकाकडे तेवढी हे नाही काय बोलतात त्याला ते टेक्निकचं पण टेक्निक काय कुठून पण भेटते ते काय म्हणतात त्याला ते हे नाही आहे प्रत्येकाकडं नॉलेज स्किल नाही प्रत्येकाकडं ते करण्याचं नॉलेज नाही अजिबात. क्रिएटर सारखं बनायला आहे ना आधी मनातून पण विचार करायला लागतो डोक्यातून. प्रत्येकाची कला आहे प्रत्येकाकडं म्हणजे काहींना स्वयंपाक चांगला जमतो काहींना हे काय ना ते प्रत्येकाचं स्किल वेगळं आहे तसं माझं पण वेगळं आहे. मला आवडतं व्हिडिओ क्रिएट करायला ते मी करते सोपी साधी सरळ गोष्ट आहे. त्यामुळं एवढंच की नाही का म्हणजे आपण एवढं म्हणजे शून्यातून सुरू करतो सगळं विश्व नाही का शून्यातून तर जो आपला आनंद असतो ना आणि काय बोलतात ना ते फेक फॉलोअर्स दाखवा फेक फॉलोअर्स तुम्ही कमवून दाखवा आणि एवढे व्हिडिओ तुम्ही बनवून दाखवा बघू जमते तुम्हाला. जमलं ना मी अख्खी माझी आयडी डिलीट करेन शब्द आहे माझा अख्खी आयडी डिलीट करेन. मला फक्त ना तुम्ही ना माझ्यासारखं कंटेंट बनवून दाखवायचे
माझ्यासारखे व्ह्यूज बनवून हे मिळून दाखवायचे, लाईक्स मिळून दाखवायचे आणि एवढी फॉलोअर्स मिळून दाखवायचं. बघू तुम्हाला जमतंय का. तुम्हाला जर जमलं नाही एवढं, मी माझी आयडी ना डिलीट करणार का नाही बघा. फक्त फेक वेळ बोलणाऱ्या लोकांसाठी. मी माझी आयडी, मी आत्ता बोलते गणपती बाप्पाची मूर्ती समोर आहे, मी माझी आयडी डिलीट करणार. आणि मी ऑलरेडी शांतच आहे. इकडून आरे आलेला मी कार्य करत नाही, म्हणजे सोशल मीडियावरती तरी किंवा जे मागून बोलतात आरेला कार्य करत नाही मी. कधी तोंडावर येऊन बोलतात ना, हिंमत लागते आणि तोंडावर येऊन बोलायची, हिंमत लागते तोंडावर येऊन बोलायची. तोंडावर येऊन बोला ना, मग मी सांगते व्यवस्थित एका एकाला माझ्या शब्दात आहे. ते पण पोरगी असू पोरगा असू, पण वाईट बोलण्याचं काम करायचं नाही. करायचं असेल तोंडावर येऊन करायचं. तुम्ही एकाला सांगता आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही एकाच्या तोंडावर बोलता ना, म्हणजे 4 जणांच्या तोंडावर बोलता, तुम्हाला असं वाटतं माझ्या बाजूने, असं नाही. म्हणजे माझ्या आयुष्यात अनुभव भरपूर आहे की एकाच्या तोंडावर बोलते आणि ते 4 जण असेल ते मला येऊन सांगतात. आता आहे ना, मी प्रत्येकाचं नाव, म्हणजे मी नाव कोणाचंच घेणार नाही. ज्याला कळलंय त्याला कळलंय. समजणे वालों को इशारा काफी है. मग कळणार. मी जास्त नाही बोलणार काय. समजणे वालों को इशारा काफी आहे. ते 4 जण आम्हाला येऊन सांगतात आणि आम्हाला प्रत्येकाची नावं पण माहिती आहे. कळलं का न्यू बॅच. म्हणजे कळतंय का तुम्हाला. म्हणजे आपण एवढं सगळं कष्ट करायचे लोकांनी आपल्याला बोलायचं. आणि असं नाही की सोशल मीडियावरती दाखवत नाही म्हणून वाईट वाटत नाही. वाईट सगळ्यांनाच वाटतं. आणि प्रत्येकाची एक सवय सांगू का, प्रत्येक जण आहे ना, कुणी असू, स्ट्रॉंग असू किंवा हे असू, प्रत्येक जण रडतं. माहिती का तुम्हाला, प्रत्येक जण रडतं. म्हणजे असे काही काही शब्द असतात ना ते की जे एवढे हार्ट करतात माणसाला, की एवढे हार्ट करतात ते शब्द की असं नको नको होतं. माहिती का, प्रत्येक जण रडता. ते बारीक असो मोठा असो, प्रत्येकाला मन आहे, प्रत्येक जण रडणार. हे आहे. मी माझं एकदम सोशल मीडियावरती जरी हे नसतं तरी प्रत्येकाला दुःख असतात. किती मोठे क्रिएटर असू दे, छोटे क्रिएटर असू दे. अजून काय बोलू मी आता. मला एवढं सांगायचंय, प्लीज कुणाला असं थांबवू नका. प्रत्येकाला पुढे जाण्यात प्रोत्साहन द्या. नसेल जमत तर काही करू नका, शांत बसा. फक्त एवढंच की कुणाला काय बोलू नका. बरं बास काय बास, कळायला पाहिजे ना. म्हणजे एवढं करायचं आपण आणि हे असं ऐकायचं. ठीक आहे, चला. तुम्ही आमचा एवढा ब्लॉग बघितला त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. आज असं मनापासून सगळं असं उकळून आलं, म्हटलं चला आज ब्लॉग बनवू जरा, त्याला सांगू. पण ते रडायला कसं आलं मलाच कळलं नाही. ते मनापासून बोललं गेलं म्हणून असं ठरवून बोलता येत नाही ना ब्लॉगमध्ये वगैरे. ठरवून बोलायचं म्हटलं ती स्क्रिप्टेड लाईन असं हे करायला लागेल. माहिती आहे का, असे स्क्रिप्ट असे बनवून ठेवायला लागेल पुढं आणि मग तसं बोलायला लागेल की नाही का, अरे हे आज असं झालं तसं झालं, हो हो असं नाही होत. म्हणजे अजून काय क्वेश्चन्स असतील ते मला विचारा. फक्त एवढंच की जरा जेन्युइनली सिरियसली क्वेश्चन विचारा. अजून खूप लोकांचा क्वेश्चन होता तो आता म्हणजे कोणत्या इयरला आहे. तर मी फर्स्ट इयरला आहे, तशी BSc करते मी प्लेन. तर आजचा व्लॉग कसा वाटला हे मला सांगा. आणि शिवाय ते आज काय पोस्ट करू, 2-3 दिवस पोस्ट करायला जर काही नसलं ना, आईला अकाउंट पूर्ण मायनसला जातं. आणि ते परत प्लसमध्ये आणायचं म्हणलं ना, आयुष्य तेवढे दिवस जातात ना, लई कष्ट करायला लागतात. म्हणजे हे करा ते करा ते करा. आणि जर चुकून एखादी व्हिडिओ व्हायरल झाली तर अकाउंट मात्र प्लसमध्ये येतं. पण प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होत नाही. आणि मायनसमध्ये अकाउंट जर असलं तर व्हिडिओ व्हायरल होणंच बंद होतं. असं खूप वेळा होतं क्रिएटर्स सोबत, माझ्यासोबत पण होतं. आणि आता पण माझं अकाउंट बघायला गेलं तर अख्खा अकाउंट माझं मायनसला आहे. म्हणजे कसं का मला एवढं हे करून पण अकाउंट मायनसला जातं. ते प्लसमध्ये आणायचं म्हणलं ना, कष्ट तरी एवढे आहेत ना. बट ठीक आहे. सो चलो, कसा वाटलं ब्लॉग ते सांगा. आणि असेच ब्लॉग बघत राहा. आणि मी ब्लॉगिंग सुरू करू का हे मला सांगा. म्हणजे मी ब्लॉग बनवू तरी शकते ॲटलिस्ट. म्हणजे ब्लॉग तरी बनवल मी. आणि जर तुम्ही नाहीच बोलले तर ब्लॉग कसे बनवणार ना, मी ट्राय कराल मी. सो चला, आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद.
आणि खूप भारी वाटलं तुम्ही आमचा ब्लॉग बघितला. धन्यवाद. धन्यवाद.